भारतातले टॉप 5 एन्व्हायरमेंटल डिझास्टर ज्यामुळे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स झालाच, पण हजारो लोक मरण पावली आणि लाखो लोकांना याचा इफेक्ट झाला. पहिला आहे भोपाळ गॅस ट्रॅजेडी. खूप जणांना माहिती असेल 1984मध्ये युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून मिथाईल आयसोसायनेट नावाचं केमिकल बाहेर पडलं आणि लाखो लोकांवरती याचा इफेक्ट झाला. आता याच्या मागचं रिझन होतं की सेफ्टी स्टँडर्ड्स प्रॉपरली फॉलो न केल्यामुळं हा खूप मोठा ट्रॅजेडी इश्यू झालेला आहे. सेकंड आहे वायझॅक गॅस लीक. 2020मध्ये LG पॉलिमर प्लांट्समधून स्टिरीन नावाचा गॅस बाहेर पडला आणि याचा इफेक्ट होऊन हजारो लोकांना प्रॉब्लेम झाला. याच्या मागचं पण रिझन होतं की जेव्हा लॉकडाऊननंतर प्रॉपर इन्स्पेक्शन केलं गेलं नाही प्लांट स्टार्ट करताना, यामुळे हा प्रॉब्लेम झाला. थर्ड आहे की दिल्ली पोल्युशन प्रॉब्लेम. खूप जणांना माहिती असेल की प्रत्येक वर्षी व्हेकल्समुळं पोल्युशन होतं आहे, पराळी जाळली जाते, त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात पोल्युशन होतं आहे आणि याचा परिणाम होतो आहे की स्कूल बंद असतात, खूप वेळा फ्लाईट कॅन्सल होतात आणि याच्या मागचं रिझन आहे की प्रॉपर पोल्युशन नॉर्म्स फॉलो न केल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो आहे. तर फोर्थ आहे उत्तराखंड फ्लॅश फ्लड्स 2013मध्ये. याचं रिझन आहे की अनप्लॅन्ड कन्स्ट्रक्शन, क्लायमेट चेंज, ग्लेशियर बस्ट अँड इक्वल टू मॅसिव्ह फ्लड्स आणि याच्यामध्ये 5,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. रिझन होतं की प्रॉपरली एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट्स न केल्यामुळं हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला, हा खूप मोठी ट्रॅजेडी झाली. फिफ्थ आहे एन्नोर ऑइल स्पिल, चेन्नई, तमिळनाडू. 2017मध्ये 2 जहाज एकत्र धडकल्यामुळं ऑइल खूप मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये पसरलं आणि त्यामुळे ऑइल पोल्युशन झालं. आता हे 5ही डिझास्टर जर तुम्ही बघितलं किंवा याच्यापेक्षाही वेगळे काही डिझास्टर आहेत मोठे मोठे, हे जर तुम्ही बघितलं तर हे सगळ्याच्या मागचं रिझन सिम्पल आहे की एन्व्हायरमेंटल रूल्स किंवा एन्व्हायरमेंटल कंप्लायन्सेस प्रॉपरली फॉलो न केल्यामुळं. ॲक्च्युली एन्व्हायरमेंटल कंप्लायन्सेस किंवा एन्व्हायरमेंटल रूल्स फक्त बिझनेससाठीच मर्यादित नाही आहेत, तर त्याच्यामुळं लाखो लोकांची लाईफ पण डिपेंड करते जर एखादी चूक झाली तर. एन्व्हायरमेंटल रूल्स फॉलो करणं ही फक्त फॉर्मॅलिटी नाही आहे, तर ही तुमची एक जबाबदारी आहे की फक्त याच्यामध्ये तुमच्या बिझनेसला परिणाम होत नाही, तर हे लाखो लोकांना पण याचा परिणाम होतो.